श्री स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवाय नमः. 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती आहे. भगवान शंकराचा 5वा अवतार कालभैरवनाथाची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. मंत्र साधना करायची आहे. आर्थिक समस्या असेल किंवा दुसरी कुठली समस्या असेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असतील, शत्रुपीडा असेल, कोणी त्रास देत असेल, चोरी असेल, एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल, अशा सर्वांनी 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालभैरवनाथांची पूजा आपल्याला करायची आहे. तसेच काही उपाय मी सांगेल ते अवश्य करा. या उपायामध्ये आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील, ग्रहपीडा असेल ती दूर होईल. तर या पद्धतीने पूजा करा. कालभैरवनाथ हे भगवान शंकराचे 5वे अवतार मानले जातात. चंडभैरव, उन्मत्तभैरव, क्रोधभैरव ही त्यांची नावे आहेत. श्वान म्हणजेच कुत्रा हे त्यांचे वाहन आहे. त्यांच्या 4ही हातामध्ये शस्त्र आहेत. कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत. त्यांचे प्रथम दर्शनी जे रूप आहे ते कोणालाही भय उत्पन्न करेल असं आहे. मनोभावे जो कोणी कालभैरवनाथाची सेवा करेल, साधना करेल, पूजा करेल, शत्रुपीडा त्याचा कधीच होणार नाही. तसंच बाहेरची बाधा, वाईट शक्तीपासून त्याचं नेहमीच रक्षण होईल. त्यामुळे 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालभैरवाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंती आपण साजरी करा. आपल्या घरामध्ये आपण छोटीशी पूजा करावी, काही मंत्र साधना देखील करावी. प्रथम आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठावं. पांढरे वस्त्र असेल अवश्य परिधान करावेत, नसतील तर नवीन वस्त्र घालावेत. फक्त काळं वस्त्र घालू नका. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथाचे मंदिर असेल, सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन अवश्य घ्यावे. समजा कालभैरवनाथाचे मंदिर नसेल, शिवालय असेल, भगवान शिवाचे मंदिर असेल, त्या ठिकाणी जावं. सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन घ्यावं आणि दर्शन घेताना काही विशिष्ट वस्तू आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्यात. अख्खे उडीद सोबत थोडेसे काळे तीळ, थोडासा शेंदूर आणि एक नारळ कालभैरवनाथाच्या चरणी अर्पण करायचं आहे. या वस्तू अर्पण करत असताना ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र म्हणावा. कालभैरवनाथाचे मंदिर जर नसेल, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण काळे तीळ, अख्खे उडीद आणि एक नारळ अर्पण करावं. 12 नोव्हेंबर बुधवारी आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत. दुपारी ठीक 12 वाजता कालभैरवनाथाचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो. तुमच्या जवळपास, घराच्या जवळपास जर कालभैरवनाथाचं मंदिर असेल, तुम्ही तिथे जाऊन हा जन्मोत्सव तिथे जाऊन आवश्यक साजरा करावा. आणि सोबतच आपल्याला नैवेद्य देखील सोबत घेऊन जायचं आहे. तसा मान सन्मान आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, तर तुम्हाला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि एक कांदा, एक लिंबाची फोड तुम्हाला घेऊन जायचं आहे. या नैवेद्यासोबत अख्खे उडीद, काळे तीळ, एक नारळ आणि खडीसाखर, शेंदूर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. कालभैरवाची चरणावर तुम्हाला नारळ, अख्खे उडीद, काळे तीळ, खडीसाखर, शेंदूर ठेवायचं आहे आणि नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता घरी कुठली पूजा करायची? आपल्या घरी देवघरासमोर बसायचं. सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल, शिवलिंगावरती या दिवशी अभिषेक करावा. म्हणजेच तामणामध्ये शिवलिंग घ्यावं. शिवलिंगाला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. शिवलिंगावरती शुद्ध जल वाहत राहायचं. सोबत शिवमहिम्न स्तोत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा पठण करा. शिवलिंगाला स्नान घालावं. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये स्थापित करा. त्याला भस्म लावा किंवा पांढरा गंध लावा. पांढरी फुले अर्पण करावीत. बेलपान मिळालं अवश्य अर्पण करा. भगवान शिवाचं, कालभैरवनाथाचे स्मरण करून काही स्तोत्र मंत्र आपण पठण करावे. यामध्ये प्रामुख्याने कालभैरव अष्टक स्तोत्र 11 वेळा जरूर पठण करावं. 12 नोव्हेंबर या दिवशी सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. त्यानंतर कालभैरवनाथाचा मंत्र ओम श्री कालभैरवनाथाय नमः हा मंत्र 1 माळ पठण करावा. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं
उर्वारुक्मेव बंधनात मृत्युमुक्षी यमामृतात. हा मंत्र यथाशक्ती पठण करा, मनोभावे पठण करावा. स्कंद पुराणातील सांगितलं गेलं आहे की भगवान शिवाचा ब्रह्मदेवाने अनादर केला होता आणि त्या अनादराच्या रागाच्या भारामध्येच भगवान शिवाने कालभैरवाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाचे 5वे शरीर त्या दिवशी त्यांनी कापले होते. म्हणून एक प्रकारे भगवान शंकराचं उग्र आणि संरक्षण रूप मानलं गेलं आहे. कालभैरवाचे हे रूप आहे ते तर आता तुम्हाला समजले असेलच. आता कालभैरवनाथाबद्दल आता सगळ्यांना मी सांगू इच्छिते. आपल्या देवघरामध्ये जे कालभैरवनाथाचा काही टाक असतो, आता आपण आमच्या पण देवघरामध्ये आहे, पण कालभैरवबा वेगळे भैरवाचं टाकाची पूजा देवघरामध्ये आपण करू शकतो, पण कालभैरवनाथाची देवघरामध्ये पूजा होत नाही. त्यांची काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तो देवघरात पूजला जात नाही. आणि सोबतच कालभैरव जे आहेत ते आपल्या काशीचे म्हणतात ना की ते तिथले रक्षक आहेत देखील मानले जातात. तर अशा प्रकारे इतकं महत्त्व या कालभैरवनाथाचं आहे आणि सोबतच ही एक संरक्षण देवता आहे. जर तुम्ही रोज न चुकता जर कालभैरवाची उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली संध्याकाळी दिवे लागण्याच्याच वेळेस, तर खरंच सांगते तुम्हाला कुठल्याच करणी बाधा असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट शक्ती असेल किंवा कुठल्या प्रकारच्या मनामध्ये भीती असेल त्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. कालभैरव जयंती दिवशी आणि त्या दिवसापासून रोज संध्याकाळी दिवे लावून झाले घरामध्ये की त्यावेळेस एक वेळेस फक्त रोज कालभैरव अष्टक पठण करायला विसरू नका. आता मी का म्हणते तर बघा, या पठणाने रोजच्या किंवा त्या दिवशी केलेल्या सेवेमुळे खरंच सांगते तुम्हाला आरोग्य पीडा जर असेल तुमच्या शरीराला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला एखादी आरोग्य पीडा आहे, गंभीर आरोग्य पीडा रोग आजार आहे, त्यातून काही मार्गच मिळत नाही आहे तर ती दूर होते. सोबतच न केलेल्या कर्माची तुम्ही शिक्षा भोगत असाल तर ती सुद्धा दूर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची विनाकारण कोणी बदनामी करत आहे, शत्रुपीडा असेल, ग्रहपीडा असेल, सोबत करणीबाधा तुम्हाला काही घरातल्या व्यक्तींना किंवा वस्तूला झाली असेल किंवा तुम्हाला झाली असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल, कर्ज आहे किंवा संतती समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, विवाह समस्या आहे, इतर सगळ्या नकारात्मक तुम्हाला विचारांनी अक्षरशः पछाडून सोडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनामध्ये सारखी भीती आहे. तुम्हाला असे भीतीदायक स्वप्न जर पडत असतील, अशा प्रकारची काही गंभीर समस्या ज्याला म्हणतात मानवी जीवनातील जटिल समस्या किंवा कठीण समस्या, या ज्या असतात त्याचं निराकरण करण्याची ही काळाची देवता आहे, ज्यांच्या हातामध्ये कालचक्र आहे. म्हणून तुम्हाला सांगते की यांची सेवा मनोभावे श्रद्धेने कालभैरव जयंती तर नक्कीच करा, पण त्या दिवसापासून रोज घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस रोज हे स्तोत्र पठण करायला विसरू नका. 5 मिनिट फक्त लागतात हे स्तोत्र पठण करायला, नक्की करा. हे स्तोत्र म्हणजे अष्टक. मी तुम्हाला दरवेळेस सांगते की हे अष्टक म्हणा, नाहीतर यूट्यूबला लावून संध्याकाळी तरीसुद्धा चालेल. तुम्हाला पठण करायला जमणार नसेल तर मग तुम्ही हे ऐका. बघा, नक्कीच या सेवा आणि हा नैवेद्य जो सांगितला तो नैवेद्य पण तुम्हाला तो घेऊन जायचा आहे, तोच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मानसन्मानसुद्धा या दिवशी त्यांचा करायला विसरायचं नाही. या व्यतिरिक्त 2 उपाय अवश्य करा. या दिवशी कुत्र्याला घास अवश्य द्यावा. आपल्या जवळपास कुठेही कुत्रा असेल त्याला आपण या दिवशी घास अवश्य द्यावा, ज्यामुळे शनिदेवाची कृपा होईल. राहूची काही पीडा असेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी आपल्याला निर्माण होतात, त्याचं निवारण होण्यासाठी हा उपाय आपण अवश्य करावा. काळा कुत्रा असेल तर उत्तम. दुसरा महत्त्वाचा उपाय, आपल्या जवळपास कुठेही पिंपळाचे झाड असेल तर या दिवशी संध्याकाळी आपण त्या ठिकाणी जायचं आहे. कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा, पिंपळाचं दर्शन घ्यावं. हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होईल.
ग्रहपीडा दूर होतील, ज्यामुळे काही काम जी आपली अडली असेल, त्यामुळे अडथळे आले असतील, ती नक्की दूर होईल. बघा, अष्टमी तिथी 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:08 सुरू होईल. अष्टमी तिथी 12 नोव्हेंबर 2025 रात्री 10:58 संपेल. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी पूजा मुहूर्त. पूजेची वेळ सकाळी 6:32 ते 9:23 पर्यंत. निशिता काल मुहूर्त 12 नोव्हेंबर 2025 रोजी 11:39 ते 12:32 पर्यंत असेल. आता ही वेळ तुम्हाला माहितीसाठी दिलेली आहे, पण तुमच्या वेळेनुसार तुम्ही जमेल त्या वेळेमध्ये पूजा व सेवा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती ही अशा प्रकारे साजरी करायची आहे. सेवासुद्धा करायची आहे. नक्कीच करा. इतरांनासुद्धा सांगा. आपण जर इतरांना सांगितलं तर अजून त्याचं पुण्य आपल्याला लाभतं. तर ही माहिती, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.